नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मस्त असाल. माझ्या इन्स्टा अकाउंटला तर तुम्ही भेट दिलीच असेल. नसेल दिली तर आत्ता तुम्ही फॉलो करू शकता, मला काय हरकत नाही. आणि तुम्हाला माहिती का, मी मल्टिपल काम करते. माझं छोटंसं इंट्रो देते मी तुम्हाला. मी ना हेल्थ इन्शुरन्समध्ये ॲज अ टीपी कोऑर्डिनेटर 10 वर्षापासून काम करते. मी डेली क्लेम सबमिशन किंवा जे काही कॅशलेस रिलेटेड वर्क असतं ते मी डेली करते. तुमच्याकडे पॉलिसी असेल तर माहीत असेल तुम्हाला. जर पॉलिसी तुमच्याकडे नसेल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी तर पटकन घ्या. ठीक आहे, ते एक झालं. दुसरं, मी घरामध्ये पाहते. मला माझा एक मुलगा आहे, त्यालाही पाहायचे मला. शिवाय मी यूट्यूबवर पण आहे, मी इन्स्टावर पण आहे, मी फेसबुकवर पण आहे. मल्टिपल कामं मी करते. ॲड्सची पण कामं करते मी. मी स्वतः कॅशलेस क्लेम कसे असतात, कसे घ्यायचे त्याचं ट्रेनिंगही देते. मी ट्रेनरही आहे. मल्टिपल कामं करते मी. आता तुम्हाला हे का सांगते मी, कारण तुम्हाला पण खूप काही गोष्टी येतात. तुमच्या आतमध्ये खूप काही गोष्टी दडलेल्या आहेत, त्या थोड्याशा बाहेर आणा. तुमच्यातल्या एक तुम्हाला एक चांगला ट्रॅक भेटण्यासाठी खूप गरजेच्या आहेत ह्या. आता तुम्ही म्हणाल कसं मॅनेज करता तुम्ही हे सगळं? मॅनेज असं काही नाही, पण परिस्थिती सगळं शिकवते. कारण आपण घर घेतलेलं असतं, त्याचं एवढं मोठं लोन असतं. जरी घरामध्ये मिस्टर असतात किंवा बाकीच्या गोष्टी असतात, पण आपलं पण काहीतरी कॉन्ट्रीब्युशन पाहिजे ना. म्हणजे तुम्ही फक्त डबे करता, मुलांना सांभाळता, घर सांभाळता, म्हणजे तुमचं कॉन्ट्रीब्युशन झालं ते तर आहेच. ते तर करावंच लागतं प्रत्येक बाईच्या. म्हणजे इथंच लिहिलेलं आहे, त्या गोष्टी त्या कराव्याच लागतात तिला. पण दुसरी गोष्ट, आपल्या साथीदाराला किंवा आपल्या नवऱ्याला हातभार लावणं, आपल्या आवडीनिवडी जपणं, 4 पैसे कसे घरात येतील ना, हे प्रत्येक गृहिणीनी आजकाल केलंच पाहिजे. हे मस्ट आहे. एक वेळ तुम्ही ना स्वयंपाकाचे 4 पदार्थ करताय ना, 2च करा. जास्त सामान आणायच्याही भानगडीत पडू नका. साधं साधं खा, वजन मेंटेन राहतं, त्याच्यामुळे पैसाही कमी खर्च लागतो. आणि काय होतं ना, घरच्यांनाही ना सवय लागते चानाचुना खायची. मग घरचे तुमच्या मागे लागतात, ही डिश कर, ती डिश कर, आणि तुम्हाला बिझी ठेवायचा प्रयत्न करतात ते. त्यामुळे ना फारसं स्वयंपाकामध्ये तुम्ही जास्त गुंतू नका. घरामध्ये इकडे धूळ आहे, इकडे असं, इकडे तिकडे पसारा आहे, एवढे कपडे धुवायचे असं. जे लागतंय, जे गरजेचं आहे, जे इसेन्शियल आहे ना, ते काम नक्की करा. आणि ते गरजेचं आहे. आता हायजीन मेंटेन करणं, स्वयंपाक करणं, मुलांच्या शाळेकडे म्हणजे मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देणं, मुलांना वेळ देणं, ह्या बेसिक गोष्टी, ह्या सांगण्याची गरज नाही, ह्या तुम्ही करा. पण स्वयंपाकासारख्या गोष्टीमध्ये इतकं पण इन्व्हॉल्व्ह होऊ नका की तुम्ही पूर्ण दिवस त्याच्यामध्ये चाललाय तुमचा. तुम्हाला जर चांगली कुकिंग येत असेल तर तुम्ही डबे चालू करू शकता, टिफिन चालू करू शकता. तुम्ही त्याच्यातून 4 पैसे कसे येतील ना, हा विचार करा. कळत आहे ना? तर खास व्हिडिओ याच्यासाठी आहे की नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होऊ दे. यावर्षी तुम्ही जे काही ठरवले ते सगळं भेटू दे. देवाच्या कृपेने तुमची हेल्थही छान होऊ दे, तुमच्या घरामध्ये भरपूर पैसे येऊ दे, तुमची जी काही स्वप्न आहेत ती सगळी पूर्ण होऊ दे. चला तर मग व्हिडिओज. कारण की ह्या वर्षी मला एक असं वाटतं, म्हणजे मी माझं सांगते तुम्हाला. आता मी जवळजवळ 1-1.5 वर्ष झालं मी यूट्यूबवर काम करते, फेसबुकवर काम करते, इन्स्टावर पण काम करते. तर मला काही तिकडून इन्कम चालू झालेलं नाही. आत्ता थोडंसं मला ॲड्स वगैरे चालू झालेले आहे, थोडेफार एक अर्निंग स्टार्ट केलेलं आहे मी. त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं. पण त्याच्यासाठी मला खूप स्ट्रगल करावं लागलं. कारण मला घरातलंही पाहिजे आहे, माझा जॉबही सांभाळायचा आहे, माझे ट्रेनिंग सेशन असतात तेही सांभाळायचे. पण मला एक छान वाटतं की मी स्वतःला खूप बिझी ठेवलेलं आहे. त्यामुळे 4 पैसे सेव्हही होतात, खर्च करायला वेळही मिळत नाही. खूप छान गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं मैत्रिणींनो, तुम्ही पण घरामध्ये ना अशा एकदम घराला घर कोंबडी अजिबात होऊ नका. तुम्ही स्वतःला डेव्हलप करा. तुम्हाला तुमच्या घरामध्ये 4 पैसे कसे येतील ना, त्याचा विचार करा. तुम्ही स्वतःचे कपडे कसे घेऊ शकता, तुम्ही जे काही ऑर्नामेंट्स घालता, तुम्ही काहीही करताना नवऱ्याकडून पैसे न मागता तुम्ही स्वतःकडून कसे 4 पैसे, तुम्ही स्वतःचे पैसे कसे 4 पैसे म्हणजे जुळून आणू शकता, कसे कमवू शकता, 4 पैसे कसे घरात येतील, स्वतःसाठी खर्च कसा करता येईल, स्वतःसाठी सेव्हिंग कशी करता येईल, स्वतःचे काही एक स्पेसिफिक तुमचं अकाउंट आहे का, तिकडून थोडेफार पैसे तुम्हाला सेव्ह होतील, भविष्याच्या काही योजना आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिका. आता याच्यामध्ये तुमचं शिक्षण मॅटर करत नाही. तुम्ही 10वी शिकलाय किंवा काय, बेसिक तुम्हाला थोडंफार तरी इंग्लिश येत असेल, बरं ठीक आहे, थोडंफार मराठी येत असेल, पण तुम्हाला हे माहिती आहे वाढत्या महागाईमुळे किती घरामध्ये वाद होतात, किती गोष्टींना सतत पैसे लागतात. त्याच्यामुळे एक अर्निंग करणं खूप महत्त्वाचं आहे. तर तेच ना, आजचा खास टॉपिक हाच आहे की गृहिणींसाठी साईड इन्कम कसं करायचं. आता तुमच्याकडे एक
2 गोष्टी खूप महत्त्वाच्या. एक तर तुमच्याकडे स्किल पाहिजे काहीतरी, आणि आवड पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. ह्या 3 गोष्टी जर असल्या ना, तुम्ही काहीही करू शकता मैत्रिणींनो, काहीही. तुम्हाला खरंच सांगते मी, कारण मी पण त्यातून अनुभव घेतलेला आहे आणि त्यामध्ये मला आता बऱ्यापैकी समय लागले आणि मला असं वाटतं तुम्ही पण शिकवावं. ठीक आहे. तर मग सगळ्यात आधी तुम्हाला एक थोडंफार चांगलं इंग्लिश येतं आहे, थोडंफार एक बरं इंग्लिश येतं आहे बाबा, चला मग तुम्ही क्लासेस घेऊ शकता घर बसल्या. एक नर्सरीपर्यंत जे काही LKG आहे, UKG आहे, परत म्हणजे पहिलीच्या आधीचे जे वर्ग आहेत त्या मुलांना तुम्ही शिकू शकता. ABCD बेसिक गोष्टी असतात त्या तुम्ही आरामात शिकू शकता. कशा शिकायच्या, काय शिकायच्या, सगळं यूट्यूबवर आहे, तिकडून सुद्धा तुम्ही शिकू शकता. असं काय नाही की त्याच्यासाठी सेपरेट सर्टिफिकेशन करायचं आहे. एका मुलाचे 500, 1000 थोडेफार आले तर महिन्याचा तुमचा खर्च तर निघेल, बरोबर आहे का नाही? आणि काय 1 तास द्यायचा आहे, जास्त पण नाही द्यायचं आहे. मुलांना जीव लावायचा आहे, मुलांचे थोडेफार त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करायचं आहे. तुम्हालाही वेळ जातो, तुम्हालाही 4 पैसे चालू होत आहे. कशी वाटते आयडिया? दुसरं इंस्टाग्राम, यूट्यूब. आता ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला घरच्यांची पण हेल्प लागते. आणि जे काही तुम्ही कॉन्टेंट निवडणार, म्हणजे आता त्याच्यामध्ये फूड असतं, किंवा तुम्हाला चांगलं बोलता येत असेल, किंवा तुम्हाला चांगली ॲक्टिंग करता असेल, तुम्हाला गाण्याची भरपूर व्हरायटी आहे. पण त्या असं नका करू की घरामध्ये वाद होईल. तुम्ही तुमचा कामातला वेळ थोडासा बाजूला काढून ह्याच्यावर तुम्ही काम करू शकता. तुम्ही तुमचं सोशल लाईफ, जे काही तुमचं पर्सनल लाईफ आहे, तुम्ही मिनी ब्लॉग बनवू शकता. तुम्ही कुठं फिरायला गेलाय तर फिरण्याचा ब्लॉग, तुम्ही एखादी डिश केली त्याच्यामध्ये उत्तम तुमचं कॉन्टेंट पाहिजे. नाही तुम्हाला चांगली एडिटिंग आली पाहिजे, तर त्याच्यामधूनही बऱ्यापैकी पैसे चालू झालेले. आता इथून पुढे सोशल मीडियावर एवढे कंटेंट झालेत ना, त्याच्यामध्ये हळूहळू तुम्ही करू शकता. कोणती गोष्ट इझिली किंवा पटकन होत नाही मैत्रिणींना. तुम्हाला थोडंसं जीव काढावा लागतो, त्रास काढावा लागतो, शिकावा लागतो. तुम्हाला डेली शिकायला मिळेल त्यातून. तुम्ही हे ट्राय करू शकता. ठीक आहे. तिसरं, ऑनलाईन शॉपिंग. आता कसं होतं ना, बऱ्याचशा फ्रेंड सर्कलमध्ये कुणी ना कुणी ऑनलाईन शॉपिंग करत असतं. ऑर्नामेंट शॉपिंग, किंवा ड्रेसेस, कपडे, लेडीज आयटम, किंवा काहीही स्टेटसला ठेवणं, किंवा तुम्हाला जर पॉसिबल असेल तर घरात आणून माल ठेवणं, तो विकणं, पॅकिंग मटेरियल करणं. ह्याच्यामध्ये पण काही जास्त इन्व्हेस्टमेंट नसते, पण त्याच्यामध्ये पण चॅलेंज हा आहे की तुम्हाला लगेच कस्टमर भेटणार नाही. परंतु तुमचं जर सोशल नेटवर्क चांगलं असेल तर तो एक तुमच्याकडे एक पॉवर आहे. परत तुमचं बोलण्याचं स्किल, तुमचं राहण्याचं स्टाईल, हे जर लोकांना आवडत असेल तर तुमच्याकडे असं कस्टमर येईल बघा तुम्ही. ठीक आहे. आता तुमचं इंग्लिश, गणित थोडंसं म्हणजे गणित चांगलं असेल तर तुम्ही स्टॉक मार्केट पण शिकू शकता. आता स्टॉक मार्केटचे इतके सारे क्लासेस झालेत ना, बापरे. म्हणजे त्याच्यामध्ये पण काही बायका खूप काही नॉलेज घेऊन आहे ना, त्याच्यामध्ये वर्कआउट करतात. आणि त्याचबरोबर तुम्ही बघा, आता शनिवार रविवार कसं होतं ना, शहरामध्ये काही पार्टीज असतात, छोटे छोटे प्रोग्राम असतात. त्याच्यामध्ये तुमच्या हाताला चव असेल, तुम्ही एकदम मस्तपैकी पटकन असे छान छान रेसिपी करत असाल, तुम्ही इझिली वीकेंडला नाश्ता देऊ शकता. किंवा काही फॅमिलीचं काही प्रोग्राम असेल आजूबाजूला, तर तुम्ही तिकडे सुद्धा केटरिंग म्हणून काम करू शकता. तुम्ही डबे देऊ शकता. तुमचे काही स्पेशलिटी, काही स्पेशल आयटम असतील, त्याच्यातून पण तुम्ही पैसे कमवू शकता. पटतंय ना? आणि आता त्याच्या परत तुम्हाला समजा ब्युटी पार्लर झालं किंवा टेलरिंग झालं, त्याच्यामध्ये पण भरपूर पैसे आजकाल. म्हणजे साधं पूजेला जायचं झालं, लग्नाला जायचं झालं तरी आपल्याला मेकअप लागतो. मेकअपशिवाय तर आपण राहू शकत नाही. आपल्याला टचअप लागतं, आपल्याला व्यवस्थित साडी, हेअरस्टाईल वगैरे सगळ्या गोष्टी या लागतातच. त्याच्यामुळे तुम्ही पार्लर शिकू शकता घर बसल्या. तुम्हाला आता बऱ्यापैकी त्या पार्लरमध्ये इतके प्रोफेशनल, इतके छान छान टाईप्स आलेले आहेत ना, मस्तपैकी एखादा कोर्स करून तुम्ही तुमचं ब्युटी पार्लर चालू करू शकता अगदी घरच्या घरी. तिकडे पण काही जास्त इन्व्हेस्टमेंट लागत नाही. आणि कोणती गोष्ट करण्यासाठी हळूहळू स्किल डेव्हलप व्हावे लागतात. पैसा येतो आणि त्यातून तुम्ही ते गोष्टी घेऊ शकता, जे काही तुम्हाला इक्विपमेंट्स लागतात ते. त्याच्यानंतर टेलरिंग. तर टेलरिंगचं तर तुम्हाला माहिती, बापरे, आजकाल ते इतकं फॅशन झालंय. हा ड्रेस, तो ड्रेस, ह्यानी हा ड्रेस घातला मग तसा घ्यायचा आहे. म्हणजे कपड्याला तर बापरे इतकं वेटेज आले ना. आधी आपल्याला काय होतं, आपल्याला माहीतही नव्हतं, फॅशन हा प्रकारही नव्हता आपल्या वेळेस. पण आता फॅशन खूप गरजेची आहे, लाईफस्टाईल खूप गरजेची आहे. तुम्ही कसं राहता, तुम्ही कसं वागता, तुमची बोलण्याची स्टाईल, तुमची वागण्याची स्टाईल, त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर कपडे लागतात. तुम्ही ऑफिसमध्ये जाता, घरी जाता, कुठे राहता, काय करता, त्याच्यासाठी कपडे चांगले घालणं, तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करणं, कपड्याची खूप भूमिका असते त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही कपडे शिवण्याचं काम करू शकता. साधं फिटिंग करायचं म्हटलं तरी 50-60 रुपये घेतात.
मग तुमच्याकडे एक चांगली कला असेल तुम्ही किंवा क्लासही करू शकता, त्यातून तुम्ही टेलरिंगचं कामही शिकू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर फोटोग्राफी. आता बऱ्याचशा महिला फोटोग्राफर आहेत. भरपूर त्यांच्याकडे कॅमेरा असतात, भरपूर सारे इक्विपमेंट्स असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला जर घरचं सपोर्टिव्ह असतील, बजेट असेल, तर तुम्ही फोटोग्राफी आरामात शिकू शकता. त्याच्यानंतर मेहंदी तर बापरे, मेहंदीचे तर एवढे पैसे घेतात, बापरे बापरे. मला तर ते ऐकूनच 10,000 15,000 मस्त, म्हणजे इतकं वाढले ना, इतके पैसे घेतात ना. फक्त स्किल तुम्ही शिकू शकता, तुम्ही करू शकता. स्वतःला कधीच कमी लेखू नका मैत्रिणींनो. तुमच्याकडे जे आहे ना ते दुसऱ्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे त्या स्किलला तुम्ही बाहेर काढा, तुम्ही स्वतःला डेव्हलप करा. कळत आहे. परत आता तुम्हाला जर फर्निचर किंवा इंटेरियर डेकोरेटर किंवा काही साईड बिझनेस जर करायचं झालं तर तुम्ही बऱ्याचशा आता बघा सिटीमध्ये इंटेरियर डेकोरेटर खूप लागतात. मोठ्या मोठ्या फ्लॅटमध्ये त्यांना कल्पना गरजेच्या आहेत की कसं फर्निचर करायचं, कसं डेकोरेट करायचं, कसं मॅनेज करायचं. ह्या सगळ्या तुम्हाला आयडिया जमत असतील, तुम्हाला स्किल माहिती असतील तर तुम्ही तो कोर्स करू शकता आणि त्याच्यातून तुम्हाला एक चांगलं पॅसिव्ह इन्कम भरपूर येऊ शकतं. त्याच्यामध्ये तर खूप पैसा आहे सध्या, तुम्हाला तर माहिती आहे किती पैसे लागतात फर्निचर करायचं म्हणल्यावरती. परत आता ही झाली बरीचशी कामं. व्यवसाय वाढण्यासाठी तुम्हाला स्किल घेणं किंवा तुम्हाला वाचन करणं, तुम्हाला व्हिडिओ बघणं, तुम्हाला लिखाण करणंही गरजेचं आहे. किंवा तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढवण्यासाठी तुम्ही थोडंसं इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करणं किंवा तुम्हाला थोडंफार नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही लिहित चला आणि लिहिल्यामुळं काय होतं ना, ते आपण नोट करतो, आपण ते पाहतो, आपल्या डोक्यात राहतात त्या गोष्टी. त्याच्यामुळे आपण पुढे जाण्याचा आपल्याला खूप मार्ग होतो. ह्या सगळ्या गोष्टी होत्या साईड इन्कमच्या. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि खूप मोठ्या मैत्रिणींनो, खूप छान व्हा. डोळ्यातून कधीच पाणी काढायचं नाही. आपल्यासाठी आपणच आहोत, आपल्या तब्येतीसाठी आपणच आहोत. आपली हेल्थ खूप महत्त्वाची आहे. घरात कुणी असू दे, सासू सासरे असू दे, आईवडील असू दे, नवरा असू दे, कुणी असू दे, ते तर जीव लावतात किंवा नाही लावत हे तो त्यांचा प्रश्न आहे. पण तुम्ही स्वतःला जीव लावा आणि स्वतःसाठी जगा. पटतंय ना? चला भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.